गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळची वेळ आहे, पोळी भाजी बनवायची आहे। तर आजची रेसिपी करणार आहे हिरव्या माठाची पालेभाजी। आमच्या कोकणामध्ये लाल माठाची हिरव्या माठाची पालेभाजी खूप साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असते। तर हिरव्या माठाची भाजी मी इथे आज करणार आहे। त्याआधी सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवरती 1,500 पेक्षा जास्त रेसिपीज आहे, व्हेज नॉन व्हेज अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तुम्ही मला फेसबुक इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता, माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। हिरव्या माठाची बघा, मी अशा कवळ्या काड्या आहेत त्या सुद्धा इथे घेतलेल्या आहेत, ज्या अशा पटकन तुटतात। आणि पानं सुद्धा घेतलेले आहेत। तर हे बघा, स्वच्छ आधी धुवून आणि मी ही भाजी अशा प्रकारे कापून घेतलेली, खूप बारीक कापलेली नाहीये। तर ह्या प्रकारे स्वच्छ धुवून आणि भाजी मी कापून घेतलेली आहे। आणि इथे आता 1 वाटी भरून मी घेतलेली आहे भिजलेली मूग डाळ। ही वाटीभर आहे, सालीची मूग डाळ आहे, साल काढलेली नाही। 15-20 चांगल्या लसणाच्या पाकळ्या, 1 मिडियम साईजचा कांदा आहे आणि 2 मिरच्या आहेत। आता हे लसूण मी ठेचून घेते, थोडंसं जिरं घालून मला लसूण ठेचून घ्यायचं आहे। आणि कांदा आणि मिरची आपल्याला कापायची आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता, मिरची पण जास्त घेऊ शकता। मी इथे लाल तिखटाचा वापर पण करणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे संपूर्ण हिरवी मिरची घेतली तरी सुद्धा चालू शकतं, किंवा संपूर्ण तुम्ही लाल मिरचीची ही भाजी केली तरी सुद्धा चालू शकते। उभ्या स्लाइस मध्ये मी हा कांदा कापून घेते। गॅसवर एक कढई मी ठेवलेली आहे। तर 2 टीस्पून तेल घेतलेले मी, फार पण जास्त नाही। तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचंय। तेल गरम होते तोपर्यंत मी 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून पेक्षा कमी जिरं घेऊन आणि ते ठेचून घेणार आहे। तर बघा, तेल गरम झालेलं आहे। तर अगदी 8-10 दाणे मी घालते मेथीचे फोडणीमध्ये आणि थोडीशी घालते राई। जिरं आपण लसणामध्ये कुटलेलं आहे। आता घालायची मिरची आणि कांदा। कांदा थोडा परतू द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण आणि जिरं जे आपण कुटून घेतलं ते। थोडंसं चिमटीभर मीठ। आता आपल्याला घालायचं आहे लसूण। बघा, लसूण भरपूर मी घेतलेला आहे। हा मसाला दाखवतो आहे बघा। तर हा मी बनवून ठेवलेला असतो घरी। हा मसाला आपला मॅगी मसाल्यासारखा मसाला आहे। तर या मसाल्याची संपूर्ण रेसिपी मी चॅनलवरती जरूर देईन। तर हा मसाला कुठल्याही सुक्या भाज्या असतील, तुमच्या पालेभाज्या असतील, सुक्या भाज्या असतील, मुलांच्या भाज्या असतील, तरी सुद्धा ह्या टाकल्यानंतर चव खूप छान येते। तर तो मसाल्याची रेसिपी मी दाखवणार आहे। थोडीशी घेतलेली हळद आणि 2 मी मिरच्या घातलेल्या, पण आमच्याकडे तिखट थोडं आवडीने खातात, जास्त फिक्का आवडत नाही। तर मी तिखट इथे आवडीप्रमाणे घेतलेला आहे। 1 चमचा घेतलेला आहे हा मसाला। अजून थोडासा, सुकी भाजी आहे, खूप छान चव लागते। आता आपण टाकायची डाळ। डाळ आपली भिजवलेली आहे, त्याच्यामुळे आधी शिजवून घ्यायची वगैरे अशी काही गरज नाहीये। अगदी व्यवस्थित परतली की आपल्याला याच्यात टाकायची पालेभाजी, कारण भाजी आणि डाळ ही अशी भाजी तयार झाली की आपल्या डाळीचं मस्त डाळ चेपल्या जाते आणि आपल्याला तशीच्या भाजीमध्ये ती डाळ हवी आहे। ही भाजी खूप बारीक कापायची नाही। हे बघा, काही काही पानं अगदी अशी मोठे मोठे ठेवलेले आहेत मी, छान लागते ही भाजी अशी, एकदम बारीक कापायची नाही। मिक्स करायचे, भाजी थोडीशी वाफल्या गेली की ती व्यवस्थित मिक्स करता येते। बघा, ते व्यवस्थित आपली भाजी मिक्स झालेली। आता चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ जास्त घालायचं नाहीये, कारण पालेभाजी आहे, शिजून कमी होते। तर प्रमाणामध्ये मीठ घालायचं आहे।
आणि परत एकदा मिक्स करायचं. ही भाजी अशी जाडच ठेवायची, खाताना खूप छान लागते. म्हणजे बघा पोळ्या काड्या पण मी एकदम बारीक कापलेल्या नाहीये. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं याला चांगली वाफ देऊन घ्यायची. पाणी याच्यामध्ये टाकायचं नाहीये. मीडियम गॅस ठेवायचा आहे. 2-1 मिनिट झाले, आपण भाजी बघू. बघा आपण एक थेंबही पाणी टाकलेलं नाहीये, टोमॅटो पण भाजीमध्ये घातलेला नाहीये, पण हे पालेभाजीला छान असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी मस्त शिजल्या जाते. मस्त वास सुटलेला आहे मंडळी. आणि खूप जास्त आपल्याला ही शिजवायची नाहीये. भिजलेली आपली मूग डाळ आहे. 2 ते 3 मिनिटं भाजीला झालेले आहे. त्यापेक्षा जास्त भाजी आपल्याला शिजवायची नाही. ही भाजी छान तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने पालेभाजी नक्की करून बघा. इथे मी गॅस बंद केलेला आहे. छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे. मस्त वाफेवर भाजी छान तयार होते. ज्वारीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर ही भाजी आपल्याला छान लागते. तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे जर हिरवा माठ, लाल माठ भेटत असेल तर नक्की ह्या पद्धतीने ही भाजी करून बघा. हा आहे मंडळी टोमॅटोचा ठेचा. खूप छान हा लागतो. तोंडी लावण्याचा प्रकार आहे. तर ठेच्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे मी. नक्की ट्राय करा. उन्हाळा आहे तर आपण अगदीच हिरव्या मिरच्याची चटणी खायला घाबरत असतो उष्णतेमुळे, हीटमुळे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की टोमॅटोचा ठेचा करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे. आजची जर हे पालेभाजी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.